छत्रपती संभाजीनगरातील सातारा परिसरात घडलेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणातील आरोपींपैकी एकाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे। तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा सहभागी यात उघड झाला आहे। पोलिसांनी 45,000 रुपये किमतीचे 5 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र देखील या आरोपींकडून जप्त केले आहे। फिर्यादी शकुंतला हरिश्चंद्र कुमावत या महादेव मंदिरात दर्शनासाठी जात असताना गणेश प्लाझा बिल्डिंग जवळ बजाज हॉस्पिटलच्या मागे 2 अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवरून येत अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्रे हिसकावून पलायन केले। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर गुन्हे शाखेने गुन्ह्याच्या तपास दरम्यान वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या पथकाने शोध मोहीम राबवली। तर गुप्त माहितीच्या आधारे हे चेन स्नॅचिंग अमित उर्फ बबुआ, रामनाईन चौधरी आणि एका अल्पवयीन साथीदाराने केल्याचे उघड झाले। पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता या गुन्ह्यामागे विक्की उर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे याचा हात असल्याचे समोर आले। त्यानेच आरोपींना मोटरसायकल देऊन सोनसाखळ्या चोरण्यास प्रवृत्त केले होते। चोरी केलेली सोनसाखळी त्यांनी इच्छामणी हॉटेल येथे विक्कीला दिल्याचे अल्पवयीन मुलाने कबूल केले। त्यानुसार पोलिसांनी विक्की उर्फ हेल्मेट याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित उर्फ बबुआ अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे।